नाशिक महानगर पालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तरी शिवसेना या पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाने आणि यशवंत सेना ही 29 जिल्ह्यांमध्ये असलेली एकमेव संघटना, या संघटनेने सगळ्या महापालिकेचे उमेदवार आहेत माननीय कमलेश बोडके, मंदाकिनी अनिल वाघ, रागिनी तांबे आणि अशोक देवराम मुर्तडक हे यापूर्वी महापालिका क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजून गेलेले आहेत, तरी पुन्हा परमेश्वराने त्यांच्याकरता ही संधी निर्माण केलेली आहे आणि त्या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मी तुम्हाला आजच या माझ्या मुलाखतीमध्ये मी असं सांगतो की परत एकदा एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा महापौर निश्चितच नाशिक महापालिकेत होईल आणि सर्व जे भावी उमेदवार आहेत ते सुद्धा सगळ्या पक्षांपेक्षा सगळ्यात जास्तीत जास्त उमेदवार निवडून येऊन त्यांची सत्ता स्थापन करतील, मला असा विश्वास आहे। आज यशवंत सेना सरसेनापती मान्य श्री माधवभाऊ गडवे यांच्या यशवंत सेनानी आज आपल्या नाशिक जिल्ह्याचे माजी महापौर मान्य श्री अशोकभाऊ मुर्तडक यांच्या पॅनलचे उमेदवार श्री कमलेशभाऊ बोडके यांची निशाणी धनुष्यबाण, वाघताई यांची निशाणी धनुष्यबाण, तांबेताई यांची निशाणी धनुष्यबाण आणि शिवसेना पुरस्कृत असे उमेदवार मान्य श्री अशोकभाऊ मुर्तडक यांची निशाणी पुस्तक, अशा ह्या सर्व उमेदवारांना यशवंत सेना व धनगर समाज बांधवांनी आज आपल्याला पाठिंबा दर्शवला। अशोक भाऊंचं हिंदुत्वाचं काम पाहून, एक श्रद्धाळू आहेत ते, एक हिंदूवादी व्यक्तिमत्व आहे आणि धार्मिक काम भाऊंचे चालते। तर श्री रतनभाऊ हिरे आणि आमच्या सुनीता काकू, विकास खेमनारताई यांनी भाऊंच्या विजयासाठी शुभेच्छा दिली आणि यशवंत सेनाचे मी आभारी आहे आणि आपला विश्वास आम्ही कदापि तळा जाऊ देणार नाही। आपल्या विश्वासाला आम्ही नेहमी आमचे सारथी समजू। आणि इथेच आमचे ज्येष्ठ काका भळांगे काका यांचे मी धन्यवाद देतो की त्यांनी या पाठिंब्याला एक पुढाकार घेतला। तो सर्वच बांधवांचे, अशोकभाऊ मुर्तडक यांच्या कैलाश मित्र मंडळांचे मी आभार मानतो की आपण जी आज मेहनत घेतोय ते मेहनत सर्वांपर्यंत जाते आणि आपल्याला नाशिक पंचवटी विभागात विविध स्तरावर पाठिंबा मिळतो। धन्यवाद।